गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आमची सकाळी खेळण्यासोबत झालेली आहे. सो मम्मीने इथे त्याला खेळणी दिली होती खेळायला, कारण की तो किचनमध्ये सारखा जातो आणि मम्मीला काम करून देत नाही म्हणून. सो त्यांनी मला पण उठवलं आणि फायनली मी उठलेले आहे. इथे आज त्याला मी डोसे बनवलेले आहेत पोह्याचे आणि रव्याचे विथ चटणी. सो त्याला मी भरवल्याच्यानंतर मी इथे भांडी वगैरे घासत होती मी किचनमध्ये. देन माझ्या पाठीपाठी आला आणि ट्रॉलीतली भांडी काढतो आणि त्या बाळदीत जाऊन टाकतो. पाणी आहे त्याच्यामध्ये आणि तिथे जाऊन असं हाताने त्या पाण्याला करतो, जेणेकरून ते पाणी खाली सांडावं आणि त्याच्या मम्मीला पुसायला म्हणजे वाढीव काम असं आमचं चालू असतं दिवसभर. सो त्याला पाण्यात खेळायला खूप छान वाटतं. आज त्याची काही आंघोळ नव्हती, त्याला सर्दी झाली होती म्हणून. देन मग मी त्याला झोपवला आणि मग मी आंघोळ वगैरे करून आली. देन मग मी किचनमध्ये गेले. आज किचनमध्ये स्पेशल डिश मी बनवत आहे. तेवढ्यात काय बघते तर गणू इथे उठलेला आहे. सो ते आले, त्याच्यासोबत थोडीशी खेळली वगैरे मी. देन त्याला खायला वगैरे दिलं आणि मी परत किचनमध्ये गेली. सो स्पेशल डिशचं नाव आहे सोया चिली. इथं सोया चिली मी डुकूला पण खायला दिली आणि खायला दिल्याच्यानंतर म्हटलं की झाडू पण मार. सो असंच फनी पार्ट होता हा. देन मग परत मी किचनमध्ये आली आणि आज काही जेवण बनवायचं नव्हतं. सो जेवण होतं तेच गरम करून आम्ही खाल्लं. देन मग गणूला वगैरे भरवलं. दुपारी आम्ही झोपलो. इथे मग संध्याकाळी मम्मी त्याला दूध बिस्किट भरवत आहे आणि मी पण इथे नाश्ता माझा चालू आहे. सो मग संध्याकाळचा स्वयंपाक करायला मग किचनमध्ये गेली मी. इथे आज मी बटाटा पराठा करत आहे. सो इथे पीठ मळणं चालू आहे. इथे ड्रेस माझा चेंज बघत असाल, कारण की तो ड्रेस आता मला टाईट व्हायला लागलेला आहे म्हणून मी ड्रेस चेंज केला. देन इथे बघा स्वयंपाकाच्यामध्ये पण पोरांची मस्ती चालूच असते. देन फायनली माझं 9:30 वाजता सगळा स्वयंपाक बनून झालेला आहे. मग मी गणूला घेतलं आणि बस असा होता माझा दिवस. गाईज कसा वाटला नक्की कमेंट करा आणि माझा चॅनल आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बाय.